महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचं नुकताच निधन झालं आणि या दुर्दैवी निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोककळात दुःखाच्या खाईत कोसळलं आणि त्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत असताना या लाडक्या उपमुख्यमंत्र्याला आणि लाडक्या नेत्याला या महाराष्ट्राच्या दादांना आदरांजली प्रत्येकाला वाहता यावी आणि त्यांच्या अस्थीचं दर्शन घेता यावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, वरिष्ठ नेते पातळीवरती त्यांनी एक निर्णय घेतला की अस्थीकलश हा प्रत्येक गावागावात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांना असेल, तिथल्या ग्रामस्थांना, नागरिकांना दर्शन घेता यावं दादांचं. अशा पद्धतीनं या ठिकाणी अस्थीकलश हा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. आज सावरुली गावामध्ये हा अस्थीकलश आलेला आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, ग्रामस्थे या अस्थीकलशाचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित. दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सावरूची त्यांची नाळ जोडली होती. प्रदेशाध्यक्ष जे सुनील तटकरे त्यांचं हे आजोळ आहे आणि या ठिकाणी त्यांचं नेहमीच येणं जाणं असतं. परंतु या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी दुःखद घटना घडली होती, या गावचे माजी सरपंच स्वर्गीय प्रदीप लाड यांचं निधन झालं असताना दादा स्वतः या ठिकाणी आले होते. असे अनेक वेळा दादांचं या ठिकाणी येणं जाणं होतं आणि अशा कणखर नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुकलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र रुकलेला आहे की दादांचं असं नेतृत्व होतं की हजरजबाबी नेतृत्व होतं. ते सगळ्यांच्या त्यांच्या जाण्यानं सगळ्यांच्या जीवाला चटका लागलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या खाईत कोसळलेला आहे आणि आता आपण पाहतोय निवडणुका चालू असताना सुद्धा त्याचा परिणाम काहीसा परिणाम निश्चितपणाने त्यांच्यावरती म्हणजे या निवडणूक काळात तो सुद्धा दिसून येत आहे. मात्र अजितदादांचं कळस आणण्याचा उद्देश हाच एक आहे की प्रत्येक नागरिक त्याचं दर्शन होणं आणि एक दादांनी जे कार्य चालू ठेवलं होतं मगाशीच आपल्याला प्रतिक्रिया देताना नेते मंडळाने सांगितलं की त्यांची जी काही स्वप्न होती या महाराष्ट्रामध्ये करण्याची ती अविरतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरूच राहतील आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करत असताना सारेच जण या ठिकाणी भावूक झाल्याचं चित्र आज या सावरुलीमध्ये दिसत आहे. दादांचं अस्थीकलश सकाळी कर्जत, आता सावरुली नंतर खोपोली अशा मार्गे सर्व कार्यकर्त्यांना दर्शन होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, सर्व गुण संपन्न नेतृत्व क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांनी काम केलेलं आहे. साखर क्षेत्र असेल, कारखानदारी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांनी काम केलं आहे. असं सर्वगुण संपन्न नेतृत्व आम्हाला सोडून गेलं आहे. दादा अकस्मात जातील असं कधी विचारही नाही केला. जेव्हा समजलं, बातमी बघितली का दादांचा अपघातामध्ये विमान क्रॅश झालं आहे, असं वाटलं होतं काय थोडंसं इंजुरी होईल ना, दादा आपल्याला पुन्हा भेटतील. पण जी घटना समोर आली, वास्तव समोर आलं, ते खूपच दुःखदायक होतं. दादांनी सावरुली गावामध्ये दादा 2 वेळा आले होते. या ठिकाणी ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये दादा सामील होते. सावरुली गावावरती तटकरे साहेब आणि दादा या दोघांचं तेवढंच प्रेम आहे. मी ज्या वेळेला तालुक्याच्या समस्या दादांच्या समोर घेऊन गेलो, दादांनी ते वेळ देऊन माझ्यावर चर्चा केली आणि त्या संख्येचं निरसन केलं. टायमाला महत्त्व देणारा नेता आणि प्रामाणिक नेता. जर एखादी गोष्ट होणार असेल तर ते हो बोलणार, नसेल तर नाही बोलणार, असं नेतृत्व. खूप मोठं नुकसान झालं आहे माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं. असा नेता पुन्हा होणार नाही आहे. या नेत्याला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, सावरुली ग्रामपंचायतकडून, कलापूर तालुका व सर्व उपस्थितांकडून दादांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली. दिवंगत आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी पक्षाचे, ज्यांनी 40-45 वर्ष पालकत्व स्वीकारलं असे आपले नेते कैलासवासी अजितदादा पवार यांचं अस्थीकलश आज आपल्या सावरुली पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये आलेला आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि एक हुरंदरी नेता आमच्यातून निघून गेला, आपल्यातून निघून गेलेला आहे. त्याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये कायम राहील आणि दादांचं कार्य अथांग असं कार्य आहे. ते मी इथं थोडक्यात सांगतो. मी त्यांच्याबरोबर गेले 25 वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये काम केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी एक फार इंटरनॅशनल परत
मला पोचवलं आणि माझ्यासारखे असे हजारो कबड्डी कार्यकर्ते ज्यांना दादानी रोजीरोटी दिली. एक किस्सा तुम्हाला सांगेन. एक माझी महिला कबड्डीपट्टू होती, झोपडमध्ये राहत होती, दीपिका जोशप म्हणून. तिला वडील नव्हते. तिला दादानी दत्तक घेतली आणि ती मुलगी इंडियाच्या कॅप्टन इंडियाची व्हाईस कॅप्टन झाली आणि पहिल्या वर्ल्ड कपमध्ये फायनल मारल्यानंतर दादानी त्या मुलीला दत्तक घेतली होती 10 वर्ष. तिला 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं आणि क्लास 1 ऑफिसरची नोकरी त्या मुलीला दिली आणि आज ती मुलगी जवळजवळ 2-2.25 लाख रुपये पेमेंट घेते. अशा अनेक मुलं दादानी या कबड्डी क्षेत्रामध्ये घडवलीत आणि मला सांगायला अभिमान वाटेल. परवाच आम्ही शिवाजी पार्कला कबड्डीच्या वतीनं दादांना आदरांजली वाहिली. त्या आदरांजलीला महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ हजारो कबड्डी माझे खेळाडू तिथे आले आणि दादांना श्रद्धांजली मला धैर्य लढत होते. हे दादांचं कार्य कबड्डी क्षेत्रामध्ये आम्ही आयुष्यावर विसरणार नाही आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे दादाने काम केलं ते आपणा सर्वांना ज्ञात आहे. असं आमचा हुरंदरी नेता आमच्यातून निघून गेला आहे आणि आम्ही कबड्डी क्षेत्रामध्ये आम्ही पोरके झालो आणि दादांना खरी श्रद्धांजली आम्ही देणार आहोत. हे दादांचं कार्य आहे ते आम्ही असंख्य आयुष्यभर चालू ठेवू आणि मी त्यांना सर्व सारोली ग्रामस्थांतर्फे आणि या खालावड तालुक्यांतर्फे त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते सहभागी आहोत आणि